श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार. आई वडील. स्वामी समर्थ महाराजांचे आई वडिलांविषयी विचार. आई वडील हेच प्रथम देव आहेत. त्यांची सेवा केली म्हणजेच देवाची सेवा केली. आई वडिलांना देव माना, त्यांना ईश्वर माना. आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा म्हणजेच देवाची सेवा. आई वडील परमेश्वरा समान आहेत. आई वडील ईश्वरा समान आहेत. आपण सेवेची सुरुवात आपल्या कुटुंबापासूनच करायला हवी, म्हणजेच आई वडिलांपासून. आपण आई वडिलांची सेवा केली, ती सेवा ईश्वराला प्राप्त होते, म्हणजेच आई वडिलाची सेवा ही ईश्वराची सेवा ठरते. ज्याने आपल्या आईवडिलांचा अपमान केला तो जगात कधी सुखी होऊ शकत नाही. जो व्यक्ती आपल्या आईवडिलांचा अपमान करतो, त्यांना मान देत नाही, त्यांना नको नको ते बोलतो, त्यांना वाईट वागणूक देतो, तो व्यक्ती जगात सुखी होऊ शकत नाही. आईवडिलांचा अपमान म्हणजे साक्षात परमेश्वराचा अपमान. तेव्हा आईवडिलांचा मान ठेवा. आईच्या चरणीच परमेश्वराचे स्थान आहे. तिच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही साधनेला फळ मिळत नाही. आईच्या चरणात आपणाला परमेश्वर मिळतो. आपण आईचे चरण पकडले म्हणजे साक्षात परमेश्वराचे चरण पकडल्यासारखे आहे. तिच्या आशीर्वादाशिवाय आपले कोणतेही काम यशस्वी होणार नाही. पण आईच्या मुखातून आपल्याविषयी नेहमी आशीर्वादच निघत असतात. आईच्या मनात आपल्या लेकराचं चांगलं व्हावं असंच असतं. त्यामुळे आईचा आशीर्वाद असेल तर आपण कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. वडिलांचे आशीर्वाद हे आयुष्यभर साथ देतात. त्यांचा अनुभव आणि आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे. वडिलांचे आशीर्वाद आपणाला आयुष्यभर साथ देतात. त्यांचा असलेला अनुभव आणि आशीर्वाद ही आपली खरी संपत्ती ठरते. त्यांच्या अनुभवातून आपणाला विविध गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपण प्रगती करू शकतो आणि त्यांचे आशीर्वाद हे देखील आपणाला आयुष्यभर साथ देत असतात. ज्याने आई वडिलांची मनापासून सेवा केली त्याला ईश्वर स्वतः सहाय्य करतात. जो व्यक्ती आपल्या आईवडिलांची सेवा अगदी मनापासून करतो त्याला परमेश्वराची साथ मिळते. त्याला परमेश्वराचे पाठबळ मिळते. कोणत्याही कामात तो यशस्वी होतो. म्हणून आई वडिलांची मनापासून सेवा करा. आपणाला परमेश्वर प्रत्येक क्षणी साथ देईल. प्रत्येक कार्यात तो आपल्यासोबत असेल. आई वडिलांची सेवा म्हणजेच साक्षात परमेश्वराची ईश्वराची सेवा ठरते. आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करा. त्यांच्या गेल्यानंतर पश्चाताप करून उपयोग नाही. जोपर्यंत आई वडील हयात आहेत तोपर्यंत त्यांची सेवा मनोभावे करा. आपणाला काहीही कमी पडणार नाही. त्यांच्या पश्चात आपण पश्चाताप करून काहीही उपयोग होत नाही, कारण गेलेला माणूस पुन्हा परत येत नाही. आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यांना चांगली वागणूक द्या. त्यांच्याशी प्रेमाने बोला. आईवडिलांचे मन जिंकले की ईश्वर आपोआप प्रसन्न होतो. आईवडिलांचं मन जिंकणे म्हणजे ईश्वराला प्रसन्न करणे. आईवडिलांचं मन जिंकण्यासाठी आपणाला जास्त काही करायची गरज नाही. आपण त्यांना योग्य तो मान सन्मान द्यायला हवा. त्यांची सेवा करायला हवी. त्यांना काय हवं काय नको ते पाहायला हवं. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आईवडील खुश असतील तर ईश्वर देखील आपणावर खुश राहून प्रसन्न होतील आणि आपणाला सदैव आशीर्वाद देत राहतील. आईवडिलांची सेवा म्हणजेच ईश्वरांची सेवा. म्हणून आईवडिलांचा मान सन्मान करा. आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करा. आईवडिलांना खुश ठेवा म्हणजे ईश्वर आपणावर सदैव प्रसन्न राहतील. आई वडिलांविना संसार रिकामा आहे. त्यांचा सन्मान हा धर्माचा पाया आहे. आपल्या धर्मामध्ये आई वडिलांना ईश्वराचे स्थान प्राप्त आहे. त्यामुळे आई वडिलांचा योग्य तो सन्मान हा आपण
करायला हवा. आईवडिलांविना आपला संसार रिकामा आहे. तसेच हे पूर्ण जग देखील आपल्याला आईवडिलांविना सुने झाल्यासारखे वाटते. त्यामुळे आईवडील हयात आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. नंतर पश्चाताप करून काहीही उपयोग होणार नाही. आईवडिलांचा सन्मान हा आपल्या धर्माचा पाया आहे. त्यामुळे धर्म टिकवायचा असेल तर आपण आपल्या आईवडिलांचा सन्मान करायला हवा. आईवडिलांना योग्य तो मान द्यायला हवा. आईवडील नसतील तर आपल्यासाठी हे संपूर्ण विश्व शून्य आहे. त्यामुळे आईवडिलांना जपा, त्यांची काळजी घ्या, सेवा करा. आईवडिलांची सेवा ही ईश्वराची सेवा ठरते. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ.